जय हिंद मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषय म्हणजेच जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स असं म्हटलं जातं की भारतामध्ये प्रेस पत्रकारिता किंवा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मीडियाकडे पाहिलं जातं। मीडिया इट इज फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी। फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीचे चार स्तंभ आहेत। एक न्याय व्यवस्था ज्युडिशरी, नंबर 2 लेजिस्लेचर, नंबर 3 पार्लिमेंट म्हणजे याला एक्झिक्युटिव्ह म्हटलं जातं, एक्झिक्युटिव्ह, आणि चौथा आहे फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी, ही आहे मीडिया। तर जर लोकशाही जगामध्ये कुठे टिकवायची असेल, इफ वी वांट टू प्रिझर्व अँड मेक अ स्ट्रॉंग डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, वी मस्ट हॅव स्ट्रॉंग मीडिया। जर आपल्याला देशामध्ये किंवा आपल्या भारताचे जे नाव जगामध्ये आहे की जगातील सर्वात मोठं लिखित संविधान, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, आणि या संविधानामध्ये टिकवण्याचं किंवा सर्व नागरिकांना अधिकार देण्याचं काम त्या संविधानाने केलेलं आहे, तर त्या आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला टिकवण्यासाठी आज आपण एक महत्त्वपूर्ण अहवाल पाहणार आहोत। ते आहे पत्रकारिता म्हणजे प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक। आता हा निर्देशांक कोण काढत असतो किंवा हा अहवाल कोण सादर करीत असतं? फ्रान्स येथील रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही एक संघटना आहे। ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजेच NGO आहे, आणि त्यासोबतच रिपोर्टर्स सेन्स फ्रंटियर्स ही एक संघटना त्याला मदत करत असते। हा अहवाल जाहीर करण्याचं काम ही संघटना करत असते। देशाचं नाव आहे फ्रान्स, फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस। आता कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये हा अहवाल दिला जातो किंवा कोणत्या कोणते एरिया कव्हर केले जातात, तर सगळ्यात महत्त्वाचं मीडिया आणि पत्रकार किंवा जर्नलिस्ट त्यांची सुरक्षा, त्यानंतर कायदा व्यवस्था आणि कायद्याचं जे आहे ते फ्रेमवर्क, त्यानंतर इकॉनॉमिकल कंडिशन, त्यानंतर सांस्कृतिक कंडिशन व राजनैतिक किंवा पॉलिटिकल प्रेशर अँड इट्स युजेस। म्हणजेच पत्रकार आणि पत्रकारिता किंवा मीडिया यांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्याचा वापर या 5 क्षेत्रामध्ये या 5 क्षेत्रावर आधारित हा अहवाल जाहीर केला जातो। आता हा अहवाल अॅन्युअल आहे म्हणजे वार्षिक अहवाल आहे आणि खूप महत्त्वाचा आहे। आता या अहवालाचं जे महत्त्वपूर्ण आहे तर आपण पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं 2024 मध्ये भारताचा जो क्रमांक आहे 180 देशामध्ये भारताचा क्रमांक हा 159 आहे, म्हणजे खूपच चिंताजनक आहे। या रिपोर्टच्या अहवालानुसार असं म्हटलं जातं की जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाचं प्रेस स्वातंत्र्य सध्या धोक्यामध्ये आहे। वर्ल्ड बिगेस्ट डेमोक्रेसीचं ह्या पत्रकार किंवा मीडियाचं सध्या जे लोकांच्या बाबतीत जे अहवाल आहे, लोकांच्या बाबतीमध्ये जे अन्याय अत्याचाराविरुद्ध शोषण आहे किंवा त्यांचे जे मागण्या आहेत, या सर्व रिपोर्टर्स आणि मीडिया हे सरकारच्या बाजूने आणि सरकारच्या घटनेच्या विश्लेषण न केल्यामुळे सध्या मीडियांचा सध्या खूप वेगळ्या प्रकारे वापर होत आहे। म्हणून सध्या आपल्या ज्या देशामधला मीडिया आहे तो सध्या धोक्याच्या कगारवर किंवा स्टेपला आहे असे हा अहवाल म्हणत असतो आणि म्हणत आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगामध्ये सर्वात चांगला रिपोर्टर्स कोणत्या देशाचे आहेत किंवा सर्वात चांगले देश या अहवालानुसार कोणते आहेत, तर ते आपण पाहणार। ते आहे नंबर 1 नॉर्वे, नंबर 2 डेन्मार्क आणि नंबर 3 स्वीडन। हे युरोपमधील देश आहेत आणि हे प्रेसच्या बाबतीमध्ये प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात 1 नंबरचे देश आहेत। आता सर्वात शेवटी असणारे जगातील देश कोणते की मीडियाच्या वापराबद्दल किंवा पत्रकारांच्या वापराबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल सर्वात चुकीचं धोरण असणारे देश कोणते, ज्यात सगळ्यात जास्त मीडियाला त्रास होतो असे देश आहे इरिट्रिया, आणि त्याच्यानंतरचा देश आहे सिरिया। तर जगात सर्वाधिक वाईट परिस्थिती या ठिकाणी इरिट्रिया मध्ये आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत की भारताच्या शेजारील असणाऱ्या देशांची काय परिस्थिती आहे, मीडियामध्ये देशांची काय परिस्थिती आहे, तर नक्कीच नेपाळ 74व्या क्रमांकावर आहे, त्यानंतर श्रीलंका 150व्या क्रमांकावर आहे, पाकिस्तान 152 आणि भारत 159व्या क्रमांकावर आहे। जर आपल्या देशामध्ये लोकशाहीसाठी आपण जर पत्रकारिता मीडिया याचा जर चांगला वापर केला तर आपण नक्कीच ग्लोबल लीडर बनून जागतिक एक नेता म्हणून
महासत्ता बनून नक्कीच उदयाला येऊ आणि यासाठी आपल्याला या सर्व मीडियासाठी किंवा त्याची सुधारणा करण्यासाठी आणि त्याचे जे पिलर्स आहेत किंवा जे स्तंभ आहेत ते सुधारण्याची गरज आहे आणि यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे। जय हिंद, धन्यवाद।